जयपूर आणि उदयपूर हे दोन्हीही शहर राजस्थानमधील मोस्ट व्हिजिटेड प्लेसेसमध्ये येतात. या दोन्ही शहरांमध्ये खूप सारे ऐतिहासिक प्लेसेस आहेत ज्यांना व्हिजिट करतेवेळी आपल्याला हे कळते की आपला भारत देश हा आधी खूप समृद्ध होता. मित्रांनो, जयपूरला पिंक सिटीच्या नावाने ओळखले जाते तर उदयपूरला सिटी ऑफ लेकच्या नावाने ओळखले जाते. या दोन्हीही सिटीजना आपल्या ट्रॅव्हल आयटनरीमध्ये ॲड करून आम्ही एक 5 दिवसांचा प्लॅन बनवला आहे, ज्यामध्ये आपण बघूया की डे वाईज ट्रॅव्हल प्लॅन कसा असेल. हा प्लॅन स्टार्ट कुठून होईल आणि मग एंड कुठे होईल. ट्रॅव्हल प्लॅन बरोबरच कोणकोणते साईट सीन प्लेसेस आपण एक्सप्लोर करणार आहोत, कोणते हॉटेल स्टेसाठी चांगले असणार आहेत आणि ह्या टूरची टोटल प्राईस काय होईल हे पण सांगणार आहोत. मित्रांनो, ह्या टूरला आपण जयपूर आणि उदयपूर ह्या दोन्ही जागेवरून सुरू करू शकतो, कारण जयपूर आणि उदयपूर ह्या दोन्ही शहरांमध्ये रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट ही फॅसिलिटी आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या टूरची सुरुवात करूया जयपूरवरून. डे 1ला जेव्हा आपण जयपूरला पोचू तेव्हा तुम्हाला घ्यायला ड्रायव्हर तिथे आलेले असतील, जे तुम्हाला पिकअप करून घेऊन जातील हॉटेलला. हॉटेलमध्ये आल्यावर फर्स्ट आपण चेक इन करून घेऊ. यासाठी आपल्याला आपले डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड दाखवावे लागेल. मग तुम्हाला रूम की मिळेल. चावी घेतल्यावर तुम्ही रूममध्ये जाऊन फ्रेश व्हा आणि मग थोडा वेळ रेस्ट करा. नंतर आपण निघू आमेर फोर्ट व्हिजिट करण्यासाठी. आमेर फोर्ट हा जयपूरचा सर्वात जुना किल्ला आहे. हा किल्ला राजा मानसिंग प्रथम यांनी 1592मध्ये बनवला आहे. याची एंट्री तिकीट आहे 150 रुपयाची. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तिथे जाण्यासाठी आपल्याला वेगळी जीप करावी लागते. या जीपच्या पार्किंगपर्यंत आपली व्हेकल आपल्याला ड्रॉप करेल आणि मग ह्या जीपने आपण वर जाऊ. फोर्ट व्हिजिट करून झाल्यावर ह्या जीपने आपण खाली यायचे. आमेर फोर्ट व्हिजिट करून झाल्यावर आपण बघायचे आहे जलमहल. जलमहलच्या आतमध्ये एंट्री नाही आहे, तर आपण बाहेरूनच तिथे भेट द्यायची. ह्यानंतर आपण जायचे हॉटेलमध्ये आणि मस्त जेवण करून आराम करायचे. डे 2 आजच्या दिवसाची सुरुवात होईल ब्रेकफास्टपासून, जे तुम्ही कराल तुमच्या राहत्या हॉटेलमध्येच. ब्रेकफास्ट केल्यावर आपण निघणार आहोत जयपूरचे बाकीचे साईट सीन प्लेसेस व्हिजिट करायला. सर्वात पहिले आपण व्हिजिट करू सिटी पॅलेसला. मित्रांनो, तिथे आत्ताचे जे महाराज आहेत ते राहतात. सिटी पॅलेसला महाराजा सवाई जयसिंग 2 ने 1727मध्ये बनवले आहे. ह्याची जी एंट्री तिकीट आहे ती आहे 300 रुपयाची. सिनियर सिटीजन आणि मुलांसाठी हाफ प्राईज असेल. ह्यानंतर आपण व्हिजिट करायचे जंतर मंतर, जे की सिटी पॅलेसपासून फक्त 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. ह्याला बनवले आहे महाराजा सवाई जयसिंग 2 यांनी 1734मध्ये. ह्याची एंट्री तिकीट आहे 60 रुपयाची. इथे व्हिजिट करतेवेळी गाईड अवश्य घ्या, कारण गाईड आपल्याला पूर्ण माहिती प्रॅक्टिकल सकट दाखवतील. आता हे बघून झाल्यावर आपण निघू हवा महल व्हिजिट करण्यासाठी. इथे तुम्हाला एंट्री तिकीट घ्यावी लागेल 60 रुपयाची. याला बनवले होते महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी 1799मध्ये. या तिन्ही प्लेसेस बघण्यासाठी आपल्याला 4 तास लागतील. ह्यानंतर आपण लंच करू. लंच नंतर आपण व्हिजिट करणार आहोत अल्बर्ट हॉल म्युझियमला. हे महाराजा सवाई रामसिंग 2 यांनी 1868मध्ये बनवले होते. तिथे 60 रुपये तिकीट आहे. मित्रांनो, यामध्येच तुम्ही शॉपिंगही करू शकता. तर इथे आजच्या दिवसाचे आपले साईट सीन पूर्ण होईल. मित्रांनो, हा प्लॅन जर तुम्हाला बुक करायचा असेल तर तुम्ही विनायक टूर्स ट्रॅव्हल एजन्सीला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. डे 3 आज आपल्याला उदयपूरसाठी निघायचे आहे, तर सकाळी जयपूरच्या हॉटेलमधून ब्रेकफास्ट करून झाल्यावर चेकआउट प्रोसेस करू आणि मग ट्रॅव्हल सुरू करू उदयपूरसाठी. मित्रांनो, जयपूर टू उदयपूरचे जे डिस्टन्स आहे ते 8 तासाचे असेल. उदयपूरमध्ये पोचल्यावर आपण हॉटेल चेक इनची प्रोसेस करून घेऊ आणि मग आराम करू. डे 4मध्ये उदयपूरच्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट होईल आणि त्यानंतर जर्नी सुरू होईल उदयपूरच्या साईट सीनसाठी. आज सर्वात पहिले आपण व्हिजिट करणार उदयपूरच्या सिटी पॅलेसला. सिटी पॅलेस हा पिचोला लेकच्या किनाऱ्यावर बसवलेला आहे आणि इथेच लेकच्या आतमध्ये जगमंदिर देखील आहे, जिथे जाण्यासाठी बोटमधून जावे लागते. या बोटने ट्रॅव्हल करतेवेळी पॅलेसचा नजारा खूप सुंदर दिसतो. पॅलेसमधून बाहेर आल्यावर भेट द्यायची जगदीश टेम्पलला. इथे दर्शन घेतल्यावर आपला पुढील डेस्टिनेशन असेल फतेहसागर लेक आणि मग भेट द्यायची सज्जनगड फोर्टला. मित्रांनो, हे सर्व साईट सीन झाल्यावर आपण आपल्या हॉटेलवर रिटर्न यायचे आणि रेस्ट करायचे. मित्रांनो, हा प्लॅन आपण आज म्हणजे 4थ्या दिवशीही एंड करू शकतो किंवा 5व्या दिवशी हॉटेलमधून चेकआउट झाल्यावर तुम्हाला ड्रॉप दिला जाईल.
तर मित्रांनो, हा ट्रॅव्हल प्लॅन करतेवेळी तुमच्या प्लॅनमध्ये जे इन्क्लूड असेल ते असेल 2 नाईटचा हॉटेल स्टे जयपूरमध्ये, 2 नाईटचा हॉटेल स्टे उदयपूरमध्ये, ब्रेकफास्ट आणि डिनर हॉटेलमध्ये, पिकअप अँड ड्रॉप प्रायव्हेट कार फॉर 5 डेज. आणि ह्याची जी प्राईज होईल ती आहे 13,340 प्रत्येकी जर तुमचा 4 जणांचा ग्रुप असेल तर, आणि 14,950 रुपये प्रत्येकी जर तुमचा 3 जणांचा ग्रुप असेल तर. आणि जर तुम्ही फक्त 2 जण असाल तर तुम्हाला पे करावे लागतील 19,665 रुपये प्रत्येकी. मित्रांनो, प्लॅनमध्ये स्टेसाठी जे हॉटेल आहे त्याचे फोटो हे आहेत. आणि ही टूर बुक करण्यासाठी आपण कॉन्टॅक्ट करू शकता विनायक टूर्स या कंपनीला. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9136464119. मित्रांनो, जर काही विचारायचं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करून नक्की विचारा, आम्ही तुमची नक्की हेल्प करू. तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा.